सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतोय की सारंग अस्मीने दिलेला रुमाल हातात घेऊन रडत बसलेला असतो. त्याला अस्मीला विसरणं फार कठीण चाललेलं असतं. तेवढ्यात तिथे तिलोत्तमा येते आणि त्याला समजावून सांगते की तू तिला विसरायचं आहेस आणि यातून लवकर बाहेर पडणार आहेस. इकडे ऐश्वर्या कोणाला तरी फोन लावते आणि म्हणते किती वेळ लागणार आहे अजून, पटकन त्या मुलीचा शोध घ्या, असं ती कोणाला तरी फोनवर बोलत असते. इकडं तारा सोहमच्या फोनची वाट बघत असते. तेवढ्यात तिथे जगन्नाथ आणि अलका आलेले असतात. जगन्नाथ म्हणतो, यायचं का? नमस्कार. तो पुढे म्हणतो, अहो असं काय करताय, आलेल्या पाहुण्यांची विचारपूस करावं, बस म्हणावं, पाणी आणि थोडा गुळाचा खडा घेऊन यावा. त्यावेळेस भैरवी म्हणते, का आलात तुम्ही इथे? लगेच जगन्नाथ त्याच्या मोबाईलमधला व्हिडिओ काढतो आणि तो भैरवीला आणि ताराला दाखवतो, ज्यामध्ये स्पष्ट दिसतंय की सावली मागं गाते आणि पुढे तारा नुसती गाण्याची ॲक्टिंग करतोय. ते पुढे म्हणतो की काय सुंदर आवाज आहे हो तुमच्या मुलीचा. म्हणजे तर तिलोत्तमाची फॅमिली तुमच्या मुलीच्या आवाजावर पूर्ण फिदा आहे. म्हणजे चेहरा तुमच्या मुलीचा आणि आवाज त्या बिचाऱ्या सावलीचा. पुढे जगन्नाथ भैरवीला म्हणतो की सगळ्यांच्या कुंडल्या उघडून ठेवणारे हा जगन्नाथ. भैरवी म्हणते, धमकी देत आहे? अच्छा ठीक आहे, करा तुम्हाला जे काही करायचं आहे ते, पण तुमची माणूस कन्या आहे ना सावली, तिचंच खूप मोठं नुकसान होणार आहे याच्यामध्ये. मेंढरांच्या घरात सावलीवर कुणाचाच विश्वास नाही आहे. सगळे तिला खोटारडी समजतात. तिच्यासाठी हे जे काही सगळं तुम्ही केलं आहे ना, त्याचं खापर त्या बिचाऱ्या सावलीवर फुटतंय. त्यामुळे जे काही करणार आहात ना, त्यामुळे तुमची लाडकी सावलीच खोटी ठरणार आहे. ती पुढे जगन्नाथला हाकलून देते. जगन्नाथ तिला म्हणतो की आता मी चंद्रकांतला फोन लावतो. त्यावेळेस भैरवी प्रचंड घाबरते आणि तो जाता जाता म्हणतो की झाकली मूठ 1.25 लाखाची, पण योग्य वेळ आणि योग्य ठिकाणी मी शिमगा करणार. पण ती योग्य वेळ येईपर्यंत तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा. यावर भैरवी आणि तारा प्रचंड घाबरतात. इकडे सावली चंद्रकांतच्या रूममध्ये आलेली असते. त्यावेळेस तिथे तिलोत्तमा नसते. चंद्रकांत सावलीचं प्रचंड कौतुक करतात की ती किती आत्मविश्वासाने आज प्रेसवाल्यांसमोर बोलली. तेवढ्यात तिथे तिलोत्तमा येते. ती म्हणते, आज जगन्नाथसमोर छान बोललीस तू, छान ॲक्टिंग केलीस, पण मला माहिती आहे ते सगळं नाटक होतं. आता हेच बघ ना, त्यानेच तुला इथे आमच्या घरामध्ये प्लॅन्ट केलं आहे, आमचं मेंढळे कुटुंब उद्ध्वस्त करायला. पण मी असं काहीही होऊ देणार नाही आहे आणि तुला एक सांगते आहे की माझ्या सारंगपासनं लांब राहायचं. चल जा इथून निघून, असं म्हणून तिलोत्तमा सावलीला हाकलून देते. इकडे भैरवीची आणि ताराची पूर्ण झोप उडालेली असते. भैरवी म्हणते की हे वझे साम्राज्य उभा करण्यासाठी मी साम दाम दंड भेद या सगळ्याचा वापर केलेला आहे आणि हे वझे साम्राज्य तुलाच पुढे न्यायचं आहे. कोण कुठला जगन्नाथ येतो आणि मला धमकी देतो. चंद्रकांत तिलोत्तमाला म्हणतो की त्यातही एक गोष्ट जगन्नाथ अगदी खरी बोलून गेलाय. सावली सारंगच्या उत्कर्षास कारणीभूत ठरणार आहे. परंतु तिलोत्तमाचा काही विश्वास बसत नाही. तिला हे सर्व नाटकच वाटत असतं. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.